संघाचा पाहायला मिळतोय. जागतिक विपक्ष चिंचपाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक सामाजिक विकास मंडळ जुई यांच्या वतीने आपण पाहतोय कैलासवासी जाणारामा चिमणे यांच्या स्मरणार्थ 15वे वर्ष या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र वाटला चेंडू ब्रेक झाला. सूरजला मात्र माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय जागतिक जुई संघाला. सूरज खेळत बॅक टू द डगआउट. दीपेश घरात मैदानामध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज दाखवत होते. दष्टपुष्ट बांध्याचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. दीपेश घरत मैदानामध्ये दाखल झाला. नेट नंबर 3 विशाल केलने मात्र सफलता मिळाली. पहिला धक्का मिळाला या जागतिक संघाला. पहिला मोहरा टिपला गेलाय. सलामीच्या जोडीला फोडण्याचं काम केलंय. इथे मात्र अष्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहिला. सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतो आणि तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विशाल केणीची. हो इथे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू सन्मान देण्यापलीकडे काही उरलं नव्हतं. एक धाव निश्चित मिळेल. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्र शिकवता परंतु थोडस पब्लिक परंतु एक धाव होऊन गेलाय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 5 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो पुन्हा एकदा चेंडू क्रॉस झाला. बॅटला एज लागली आणि अजून एक मोठा धक्का लागलाय. मयूर देखील माघारी परतेल. सलामीची जोडी माघारी परतली आहे जागतिक संघाची. अगदी भोपळाईनं फोटो तंबूचा आश्रय येतोय आणि अशा रीतीनं 2 गडी बाद 5 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. चला कुडावा संघ जाऊन आले कुठे कारण हायस्कोर वाल्याला काय आहे त्यामुळं त्यानंतर जसे सामने असतील तर त्या पद्धतीने आपल्याला खेळवता येतील. सिद्धेश घरात नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नेट नंबर 4 विशाल केणीने मात्र या षटकामध्ये 2 सफलता मिळवल्या. सलामीच्या जोडीला अक्षरशः मैदानातून बाहेर काढलंय आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. वाखड गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार लागला होता परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोह आवडता आला नाही सूरज घरतला आणि त्यानंतर मात्र सूरज बाद झाला. सूरजच्या पाठोपाठ मयूरला देखील थांबवता आलं नाहीये आणि मयूर देखील मैदानातून बाहेर निघालाय. 2 गडी बाद 5 धावा. पहिले षटक आणि शेवटचा चेंडू. सिद्धेश स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. फायनल क्षेत्र निवडतो परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आणि अशा रीतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना संघनायकांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार केली. सलामीच्या जोडीला बाहेर काढण्यात यशस्वी ठरला विशाल केणी आणि फक्त 5 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. काय जबरदस्त वाखडण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी तिखट माराची गोलंदाजी पाहायला मिळाली विशाल केणीच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच आणि ताबडतोब सामन्याला सुरुवात करा.
नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. रत्नदीपच्या खांद्यावर दुसऱ्या षटकाचा भार सांभाळण्यासाठी दिलेला आहे. दीपेश इथे मात्र काय घडलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये भाग दिला झेलण्यास भाग पाडला तो गोलंदाज रत्नदीपनं आणि दीपेशला मात्र माघारी परतावा लागेल. तिसरा फलंदाज बाद होतोय दीपेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अमिश घरात. नवीन फलंदाज अमिश घरात आला मैदानामध्ये. रत्नदीपची चांगली सुरुवात तर पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. दीपेशला मात्र माघारी परतून लावला. इथे मात्र फाईनल क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वनबाज सीमारेषे बाहेर दणदण करत चौकार आले आल्या फटका सजवला म्हणून सिद्धेश चौकार लगावला. आपलं खातं खुलं केलंय. धावत संख्या आपण सॉरी अमिशनं चौकार लगावलाय आणि अमिशच्या खात्यामध्ये 4 धावा आहेत. अमिशनं खातं उघडलं 4 धावेने. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 9 धावा. बराच कालावधीनंतर मोठा फटका पाहायला मिळतोय. डॉट वाली लाईन आहे ती सर्कल आहे. आता मात्र दुधारी तलवार रिव्हर्स अटेंड केलं. काय घडलं तर विशाल केनी पर्यंत चेंडू पोहोचला नाही. विशालनं मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न देखील केला नाही कारण सूर्यकिरण डोळ्यावर आली त्यामुळे मात्र थोडीशी अडचण निर्माण झाली आणि अशा रीतीनं डोक्यावर कॅप नसल्यामुळं चेंडू काय दिसला नाहीये. अमितच्या खात्यामध्ये अजून एक धाव पाहायला मिळेल आणि धावसंख्या एकूण 10. गडी बाद झाले एकूण 3. हो पुन्हा एकदा फाईनल क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातो मिळविके क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल. 12वी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रत्नदीप या गोलंदाजामार्फत दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर मिळवतोय सफलता. हो इथे क्षेत्ररक्षक आहे फाईनल क्षेत्रामध्ये. ओहो इथे मात्र खराब सुरुवात हो. डॉकिंग मिळत नाही आणि अशा रीतीनं 3 धावा पळून काढल्यात. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 15 होते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 10 धावा आतापर्यंत खर्च केले तर रत्नदीपनं या शेवटच्या चेंडूवर काय घडतं पाहायचं. फटका सजवला आणि मारला षटकार. फलंदाज अमिशच्या बॅटमधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवट गोल गेला म्हणून या षटकातील. पाणी बॉक्स मध्ये आहे तिथे. जीवन पाणी आहे तर पाणी द्या. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 21 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पाणी नाही. पाणी घेऊन जा मैदानात.
अनुज जायचं पाण्याच्या बाटल्या घेऊन ये आणि भरून घेऊन जा त्याच्यात ठेवू नये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. शेवटच्या चेंडूवर आला षटकार त्यामुळे धावा चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. 21 धावा फलकावर म्हणजे 10.50 सरासरी आतापर्यंत राखली. अजूनही 2 षटक आहेत परंतु 3 गडी बाद झालेत सुरुवातीचे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं सुरतचा एक चौकार त्यानंतर मयूरला आपल्या संघासाठी काही करता आलं नाहीये. दीपेशने मात्र 1 धावाचं योगदान दिला. आता मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतो सिद्धेश घोरत आणि अमिश घोरत या दोघांच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने फलंदाजी करतात. सिद्धेशच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा पाहायला मिळतात आणि अमितच्या बॅटमधून आपण पाहतोय तर 11 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय. 2 षटकांमध्ये एकूण 21 धावा खर्च केल्या चिंतारा संघानं. परंतु 3रे षटक घेऊन होते नवीन गोलंदाज रवी पाटील. शॉर्ट लाईनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गरम चालला फायनली क्षेत्राकडे. क्षेत्रक्षक येईल चेंडूला उचलेल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 22 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नवीन गोलंदाज झाला आहे तो रवी पाटील आणि रवीच्या खांद्यावर जबाबदारी दिली 3रे षटक हाताळण्यासाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. 1 धाव निश्चित मिळेल. एकेरी धावेला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच रवी मोठे फटके खेळू देत नाहीये कारण आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल पाहायला मिळाला. फटका सजवला परंतु क्षेत्रक्षक आहे जज करतोय. चांगला झेल टिपलाय आणि चांगला गौर दिलाय. 100% योगदान देत असताना क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय. निश्चितच सिद्धेश घोरत हा फलंदाज पाहायला मिळतोय तो बाद झालाय. नवीन आहे मैदानामध्ये युनिट नंबर 6 नवीन आला. धावसंख्या 23 आपण पाहतोय. रवीला मिळाली सफलता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 1 सफलता मिळाली. सफलतापूर्वक गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. हो इथे मात्र नटराजाप्रमाणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्रक्षक इथे रनाची संधी मिळेल का? हो नक्कीच मिळाली. फलंदाज बाद होतोय नवीन घोरत ज्याने एक धावेचा योगदान दिलं. 2री धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मानस होतो धाडस झालं नाहीये आणि अशा रीतीनं 6वा 5वा फलंदाज बाद होतोय. म्हणजे अर्धा संघ तंबूच्या आशयाला जागती देवी संघाचा पाहायला मिळतोय. अतिश घोरत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अतिशला मात्र जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. त्याला साथ द्यावी लागेल फलंदाज अमिशला. अमिश चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 12 धावांवर खेळतोय परंतु कॉलिंग चुकीचं होतं नयन घरतचं आणि त्याचबरोबर अमिश घरतचं आणि त्यामुळे मात्र ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. हो इथे टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतो. आपण क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेलाय. क्षेत्रक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि अमिशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतो. एकूण 5 गडी बाद 28 धावा
रवी पाटीलचं हे षटक या षटकामध्ये आले, 2 सफलता, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, एक झेलच्या स्वरूपामध्ये, आणि या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. एकदा पूर्ण केली, एकेरी धावेने समाधानी व्हावं लागेल. आता स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवून घेतले अमिशनं, आणि धावसंख्या एकूण 5 गडी बाद 29. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. अर्धा संघ तंबूच्या आशयाला, आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, आणि 6 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक अमिशला आपल्याकडे ठेवून घ्यावी लागेल, आणि जास्तीत जास्त मोठे फटके खेळावे लागतील. कारण इथे आपण पाहतोय धावा किती असल्या तरी त्या कमी करता डिपेंड करण्यासाठी काल आम्ही पाहिलं तर निश्चितच कालच्या दिवसामध्ये एक 50 देखील पाहायला मिळाली, हॅट्रिक चौकार देखील पाहायला मिळाले, आणि बेलवली संघ फोटोप्ले संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालाय. चला क्षेत्रक्षण सजवा प्लीज. बघा आतमध्ये ठेव, नवीन आहे, माहिती नाही आहे. आम्ही अनेक वेळा पाहिले तर 12 खेळाडू पाणी घेऊन जाणारा माणूस जरी असला तो कालांतराने शिकतो, आणि कधी कधी तो सलामीचा वीर फलंदाज देखील होतो. असे बरेच खेळाडू आम्ही पाहिलेले आहेत. हा देखील छोटा मुलगा आहे, हा देखील क्रिकेटचा वेडा आहे, तो देखील भविष्यात मोठा होणार यात मात्र शंका नाहीये. अमिश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला गोलंदाज येतो अक्षय केणी. षटकाचा चेंडू क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु त्याला काही समजलं नाहीये. त्याच्या मस्तकावर बसत चेंडू गेला सीमारेषे बाहेर. चौकार पाहायला मिळतोय, आणि सुरुवात तर चांगली झाली आहे. अमिशच्या बॅट मधून पाहायला मिळाली तर सुरुवात तर चांगली झाली आहे, आणि अशी सुरुवात सातत्याने ठेवावी लागेल. असेच फटके सजवावे लागतील. तर धावसंख्या आपण पाहिली तर चौथं षटक मार्गस्थ 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चला जयहनुमान जुई संघ आणि शिवाजीनगर या दोन्ही संघांना विनंती करते की आपण टॉस साठी सज्ज व्हायचे. जयहनुमान जुई संघ आणि शिवाजीनगर संघ आपण टॉस साठी सज्ज व्हायचे. अक्षयला मात्र मार 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 बसतोय. अक्षयच्या गोलंदाजीचे अक्षरशः पिसं काढण्याचा प्रयत्न चालू आहे. अमिशच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अक्षय केणीला मात्र विचारात पाडलाय. अक्षय केणीवर तुटून पडलाय अमिश हा फलंदाज. गोलंदाज आहे, परंतु त्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडण्याचं कार्य पाहायला मिळतंय. चेंडू आव्हान तर पाहायला मिळतोय. जीवन भेंडीच्या माध्यमातून आपण पाहतो कव्हर करण्याची संधी बराच कालावधीनंतर पाहायला मिळाली, आणि 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अक्षय गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा फुटा चेंडू, परंतु बॅटची एज लागली. बाहुल्या चेंडू ब्रश झाला, त्यानंतर मात्र निघून गेला. परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुटकेचा निश्वास सोडला असेल निमरंडा अक्षयला, कारण 2 चेंडू मोठी फटके, त्यानंतर अवांतर चेंडू, त्यानंतर निर्धाव चेंडू. हो लोकांचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र काय घडला तर चांगला बॅटिंग विजय घेऊन घडला विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. दुसरा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अमिशच्या समोर गोलंदाजी करायची म्हणजे अक्षयला अतिशय मोठं कार्य करायचं आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार, त्यानंतर अवांतर चेंडू, त्यानंतर निर्धाव 2 चेंडू पाहायला मिळाले. तर या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या एकूण 40. तर शिवाजीनगर संघाचा संघनायक उपस्थित आहे. जय हनुमान
जुई संघाचा संघनायक. आता या टॉससाठी दोन चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट लाईनचा चेंडू क्षेत्रक्षेत्र आहे तिथे काय घडते काय ते एकदा निश्चित पूर्ण केले. काय घडलं तो चुकीचा विजय होळीचा परंतु इथे धावा देऊन जातोय. 4 दमछाक झाली. 9 सेकंडचा फलंदाज अतिशला आपण पाहतोय एकही चेंडू खेळला नाही परंतु 7 दिलेल्या धावायची अतिशय वाखाणण्याजोगी आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या 42. पूल करण्याचा प्रयत्न चेंडू शॉट लॉंग क्षेत्रामध्ये पाहतो. एक धाव निश्चित मिळेल या शेवटच्या चेंडूवर आणि धाव संख्या एकूण 45. मात्र 45 धावा आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागेल तो चिंचपाडा संघाला. स्वर्गीय जानारामा चिमणे स्मृती चषक आपण पाहतोय. श्री गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक विकास मंडळ आपण जुईच्या वतीने ही स्पर्धा भरवली गेली. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील निश्चितच चौथा सामना आपण पाहतोय आणि त्याबरोबर चला जय हनुमान जुई संघाचा संघनायक आपण यायचं टॉस साठी. जय हनुमान जुई संघाचा संघनायक टॉस साठी यायचं आपण 45 धावांचं आव्हान घेऊन उतरणारा चिंचपाडा संघ आपल्याला 46 धावांचं आव्हान घेऊन उतरणाशिवाय आपण चिंचपाडा संघ पाहणार आहोत. निश्चितच धावा डिपेंड केल्या जातील का की धावांचा पाठलाग पूर्ण होईल का निश्चितच हे पाहावं लागेल. परंतु हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण ऐकूया दिवाळी गावचा बुलंद आवाज राहुल शिरसाट यांच्याकडनं टिप आणि टेप उत्तर देताना काय घडेल आणि काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकूया राहुल शिरसाट यांच्याकडनं. चला दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित टॉप बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा पाचारण करूया पंडित दादा गोवाड यांना की आपण आपला शुभ असते या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जय हनुमान जुई आणि पक्ष शिवाजीनगर या दोन संघांमध्ये आपण करणार आहोत. टॉसचा बॉस कोण होतो पाहायचंय. रोहन आणि विजय भोईर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि दीपेश शिखरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर शिवाजीनगर संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. जो काय निर्णय असेल ते निर्णयाची अंमलबजावणी करायची. 4 षटकांचा सामना आहे आणि हाय स्कोर वाल्याला बाय आहे. तर 46 धावांचं पाठलाग करायचंय चिंचपाडा संघाला. 46 धावांचं पाठलाग पूर्ण होईल का की धावा वाचवल्या जातील का डिपेंड करता येतील का
हा मोठा प्रश्न आहे. परंतु या 4 षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार विजयचा चेंडू पाहायला मिळतोय. फायनलच्या दिशेला चेंडू हवेत पाहायला मिळाला, परंतु पहिला झटका पाहायला मिळतोय तो निश्चितच विजयच्या रूपानं कॉटन बॉल अतिशय चांगला खेळ टिपला शॉट फायनलच्या दिशेनं आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दीपेश ढोरेला मिळाली सफलता आणि पहिला गोष्टी मिळून दिलाय तो निश्चित आपल्या संघासाठी विजय भोगच्या रूपानं दीपेश ढोरेनं चांगली कामगिरी केली आहे आणि चांगली सुरुवात देखील केली आहे आपल्या संघासाठी. विजय फेवर बाद झाला आणि आता आलाय 3 नंबरच्या क्रमांकावर दुर्वेश भोईर. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 45 धावा कुठल्या गेल्या आणि 46 धावांचा पाठलाग करतोय चिंताला संघ. परंतु त्यामध्ये सुरुवात झाली विकेटची पडझड. ओहो, इथे मात्र सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि दीपेश ढोरे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये देखील आपण असंच काही चित्र पाहिलं. 2 सफलता मिळाल्या आणि 5 धावा खर्च केल्या होत्या विशाल केनीनं. चेंडू हवेत आहे, जज करतोय. काय घडलं तर चेंडू हातातून निसटलाय. अमिषने मात्र खेळ सोडलाय. फलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये अमिषने थोडीशी गडबड केली आणि दुर्वेशला मात्र जीवनदान मिळालंय. संघाचा श्रीगणेश झाला. एकेरी धाव 1 धाव मिळाली. दुर्वेशसाठी 1 धाव खातं खुलं केलंय. वैयक्तिक आपलं 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. स्ट्रायकरला फलंदाजा सलामीवीर रोहन परदेशीला पाहतोय. हो, एकाच्या वरतून खेळून काढला चेंडूला. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्या एकूण 1 गडी बाद 3. तर हाय स्कोर आतापर्यंत 53 आहे आणि शेवटचा सामना आहे तो जयमंत्री पक्ष. फटका सजवलाय लॉंग क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु घडलं काय? मयूरने मात्र खेळ सोडलाय. फक्त सिंगल वेळ असं वाटलं होतं रोहनला की चेंडू सीमारेषेबाहेर जाईल, परंतु चेंडू अडवलं. झेल जवळ सोडलाय, परंतु 5 धाव वाचलेत मी म्हणेन. दुर्वेश स्ट्राईक एंडला. दीपेश येतोय गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा. शॉर्ट लाईनचा चेंडू सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि धाव संख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा. 1 सफलता मिळाली दीपेशला आणि 4 धावा देऊन दिलाय तो पावसाच्या षटकामध्ये दीपेश. आता समीकरण उरलंय. येणारे 18 चेंडू 42 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 14 ची सरासरी पाहायला मिळेल. अमिष येतो गोलंदाजी मार्कवर. त्याला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण सजवा. धाकटी देवी संघ उशीर करू नका. गोल वाया घालू नका. गोल वाचवा. कारण कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं होतं की शेवटच्या सामन्यामध्ये अंधाराचं सावट आलं होतं. त्यामुळे मात्र उल्वे संघाला चांगली धावसंख्या उभारून देखील त्यांना थोडीशी अंधाराला सामोरं जावं लागलं, कारण चेंडू दिसत नव्हता. त्यामुळे काही खेळ उडाल्या त्या देखील दिसल्या नाही. चेंडू आपल्या जवळ कधी निघून गेला पाठीमागची. कोणावर अन्याय होऊ नये म्हणून गोल वाचवा. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूला चक्राक लावली. रोहन परदेशीला 1 धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडतं पाहायचं आहे. तर स्ट्रायकेंडला छोट सजवला होता मी मयूर ना. परत 2 धावा.
रोखू शकला नाही. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 6 धावा. आता समीकरण उरले 17 चेंडू 40 धावा. अमिश हो पुन्हा एकदा चेंडू बॅटला भेट त्याला थर्ड क्षेत्राकडे निघून चालला होता. 1 धाव निश्चित मिळेल. एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागेल. धावसंख्या 7 पाहायला मिळते. 16 चेंडू 39 धावा. क्षेत्ररक्षक सजवताना आपण धाकटी जुई संघाला पाहतोय. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडूला गोष करतोय. 1 धाव मात्र मिळतोय दुर्वेशला. धावसंख्या एकूण 8. 15 चेंडू 38 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडू 38 धावा. पुढचा फटका पाहायला मिळतो रोहन परदेशीचा. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करतोय. 9 चेंडू पाहायला मिळतोय. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि त्याबरोबर पंचांनी नो घोषित केलं. त्यामुळे तुम्हाला त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहन परदेशीचा आपण फटका पाहिला होता. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि निश्चितच चेंडू मात्र एक्स्ट्रा टाकावा लागेल. गोलंदाज निश्चितच पाहतोय आपण अमिशला. धावसंख्या आपण पाहिली एकूण 10 धावा. आता समीकरण उरलं आहे 15 चेंडू 36 धावा. चला आपण सामन्याला सुरुवात करा. स्पीडअप करा. कधी कधी या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी आपण क्षेत्ररक्षण सजवतो. क्षेत्ररक्षण सजवत असताना आपला क्षेत्ररक्षक कदाचित कुठल्याही दिशेने आहे आपल्याला समजत नाही. थ्रीटची संधी चालून आहे कारण आव्हानचा चेंडू पाहायला मिळतोय. थ्रीटची संधी आहे पूर्वेसाठी. पुढचा फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंगचा अभाव नितेश चेंडूच्या खाली आणि थ्रीटची संधी होती. त्यामुळे मात्र हा फलंदाज झेलबाद होऊ शकणार नाहीये. कदाचित तिसरी धाव घेण्याचा मानस पाहायला मिळाला परंतु धाडस झालं नाहीये. 2 धावा मिळायला मिळतील दुर्वेशला. 2 धावा मिळतील संघाला. आता समीकरण शिल्लक आहे ते 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. जितेशनं लक्षात घेतलं नाही की थ्रीट आहे. झेल सहज घेतला होता परंतु मनगटी ताकद थोडीशी अपूर पडली दुर्वेशी. इथे मात्र चेंडूला चपराक लावली आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव निश्चित पूर्ण करेल परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे आपल्याला अजून देखील समजलं नाही. 13 चेंडू 32 धावा. रोहन स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा चेंडू हवेत मारला. फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. एकदा निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र विकेट मिळाली. ती रोहन परदेशीच्या रूपाने 2 गडी बाद झाले परंतु धाव संख्या आपण पाहिली एकूण धाव संख्या 15. आता समीकरण उरलंय 12 चेंडू 31 धावा. चला फलंदाज धावत यायचं मैदानात. रवी पाटीलचं आगमन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. युनिट नंबर 4
विजय थोर कष्टपुली खेळाडू होता, परंतु त्याला काही करता आलं नाही, त्यामुळे मात्र संघ अडचणीमध्ये आलाय. कारण आता समीकरण उरलं 12 चेंडू 31 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असल्यामुळे पण 31 धावा बनवायचेच आहेत. नवीन गोलंदाज येतोय नयन घरात. जरा बॉक्सवरची फळी व्यवस्थित करा. तर नवीन खरंच हा गोलंदाजी मार्कवर आला. येणारे 12 चेंडू 31 धावांचं समीकरण उरले, परंतु नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला रवी. स्ट्रायकिंगला दुर्वेशला आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण सजवलंय नक्कीच तुम्ही संघाकडनं. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला चक्रात राहिले, टपली मारली मिळण्यांना चालू शॉट पाहायला मिळाला, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय घडते पाहिजे. तर एकाच बाजूने धावत असल्यामुळे मात्र फलंदाज बाद होत नाहीये. अकरा चेंडू 30 धावा. कव्हर क्षेत्रामध्ये वाहण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड क्षेत्राकडे निघून गेला. क्षेत्ररक्षक होता तिथे, शवनाथनं मात्र सेल पकडला आणि मिळाली सफलता. नयन घरातला फलंदाज बाद होतोय रघु पाटील. शवनाथ चला फलंदाज धावत यायचं मैदानावर. अजून आला मैदानामध्ये. अजून काही बिघडलं नाही, कारण 10 चेंडू 30 धावाची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी समीकरण बदलणारच आहे, परंतु चेंडू बॅटच्या रडावमध्ये घ्यावे लागतील. परंतु तसं करू देईल का जागतिक विजयी संघ हे देखणं बघावं लागेल. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु विश्वाचा 30 4 धावा मार्क करून काढलं. मग तो चौकार होता की नव्हता काही फरक पडत नाही. आता 4 धावा करून काढल्यात फलंदाज अजयला, आणि त्याचबरोबर चौकारांविषयी आपलं खातं उघडलंय. समीकरण बदललं 9 चेंडू 26 धावा. मी आताच म्हटलं होतं समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलणार, तर समीकरण बदललंय 9 चेंडू 26 धावा. अमिष गोलंदाज मार्कवर. सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय 8 चेंडू 26 धावा. आज 26चं समीकरण पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला विडकावून दिलाय, फाईनल क्षेत्र निवडलाय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि 5व्या चेंडू आलाय मोठा फटका षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं समीकरण बदललाय. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय जबरदस्त फटका सजवला होता, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मंत्रमुक्त फटका पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली या फलंदाजानं, कारण पहिला चेंडू फेस करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये त्याने चक्राक लावली, त्यानंतर 4 धावा पळून काढल्या, त्यानंतर फाईनल क्षेत्र निवडलं. म्हणजे चौफर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो अजय हा फलंदाज. शेवटच्या चेंडू, या शेवटच्या चेंडूवर काय घडते पाहिजे. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. मयूर होता तिथे, परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत अजयला मारलाय. शेवटच्या चेंडूवर षटकार, आणि शेवटच्या चेंडूवर झालाय स्वागत तो निश्चितच नवीन घरचा. नवीन वेळेकडे गोलंदाजी करत असताना मात्र या षटकामध्ये धावा खर्च केला एकूण 17. आता समीकरण उरलं 6 चेंडू 14 धावा.
चला स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा, लगेच गोलंदाजाला पाचारण करा. पाणी तर तुमच्या समोर ठेवलेलंच आहे. आणि त्याचबरोबर 6 चेंडू 14 धावांची गरज आहे देवान शिरवण चिंचपाडा संघासाठी. आता या 14 धावा वाचवल्या जातील का की 14 धावांचा पाठलाग करेल का? एका बाजूला धाकटी धुळे संघ तर दुसऱ्या बाजूला देवान शिरवण चिंचपाडा संघ. सूरज सलामीवीर मैदानामध्ये होता. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं त्याला. रोहित घरत पाचारण केलं. कदाचित सूरजच्या पायाला दुखापत आहे त्यामुळे की काय गोलंदाजी करण्याचं नाकारलं. 6 चेंडू 14चं समीकरण आहे. जशी 7 वाराला किंमत असते तशी 7 14ला किंमत आली आहे. 6 चेंडू मध्ये 14 धावा करायच्या चिंचपाडा संघाला. 6 चेंडू मध्ये 14 धावा वाचवायच्या तेव्हा धाकटी धुळी संघाला. दोन्ही संघाचे देव पाण्यात आहेत. दोन्ही संघाची प्रार्थना चालू आहे. 14 धावा रिटर्न करायच्या धाकटी धुळी संघाला. 14 धावा करायच्या चिंचपाडा संघाला. सामना अटीतटीचा पाहायला मिळतो, चुरशीचा पाहायला मिळतोय. परंतु या सामन्यामध्ये जो आता चुका करेल त्याच्या मात्र सामना जिवारी लागेल यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज येतोय रोहित घरात हा गोलंदाज आहे आणि स्ट्राईक येणार फलंदाज दुर्वेशला आपण पाहतोय. इथे मात्र काय करतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अमित शाह आणि गोटी नेम चुकला आणि त्याचबरोबर विकेट घेण्यास मुकलाय. तर कलम 9 आगमन झालेलं आहे या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा स्ट्राईक तोच फलंदाज झाला आहे अजय गोंधळी. इथे मात्र एकाच्या वरतून खेळून काढला. चेंडू जातो सीमारेषेला जाता. सीमारेषेला आहे 1 बॉल 4 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून. अजयने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आतापर्यंत. आता समीकरण उरलाय 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. सामना कोण जिंकवले? एका बाजूला 9 धावा वाचवायच्या तर एका बाजूला 9 धावा करायच्या. आणि चौकाराने स्वागत केलं कलाम भाईचा या फलंदाजानं. हो पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सवय गवंडत चालला लंबा क्षेत्राकडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोड चुकीचा पाहायला मिळतो. परंतु चांगलं बॅटिंग सूरज कडून मिळेल फक्त सिंगल. आता समीकरण होत आहे 3 चेंडू 8 धावा. आता समीकरण पाहायला मिळतं 3 चेंडू 8 धावा. तर अजयने मात्र कान मंत्र दिलाय की स्ट्राईक तुला आता मला सोडायची आहे आणि त्या पद्धतीने खेळ करायचा असं कान मंत्र देत असताना अजयला आपण पाहतो. दुर्वेश देखील एक चांगला फलंदाज चांगली फलंदाजी केली आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी. चेंडू अक्षरशः फोडून काढला आणि दीपेश होता तिथे लॉंग क्षेत्राकडे. 1 धाव अपेक्षित मिळाले. 1 धावाने समाधान ठेवावं. स्ट्राईक पुन्हा रोटेट झाले. 2 चेंडू 7 धावा 7 धावा 2 चेंडू. सामना कोण जिंकणार? इथे मात्र कंपल्सरी चेस असतो तिचा नियम असल्यामुळे तुम्हाला चिंचपाडा संघाला 7 धावा बनवायचेच आहेत. आणि सामना जर जिंकायचा असेल धाकटी संघाला तर निश्चितच या 7 धावा वाचवणं गरजेचं आहे. अजय खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते थोडंसं पब्लिक पाहायला मिळाला. चेंडू हातामध्ये लागला नाहीये आणि त्यामुळे ती काय
2 धावा देऊन गेला, परंतु आता शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम असल्यामुळे तुम्हाला 5 धावा बनवायच्याच आहेत. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपला कुठे. 12 चेंडू 31, 11 चेंडू 30, 10 चेंडू 30, 9 चेंडू 26, 8 चेंडू 26, 7 चेंडू 20, 6 चेंडू 14, 5 चेंडू 13, 4 चेंडू 9, 3 चेंडू 8, 2 चेंडू 7 आणि शेवटचा चेंडू आला तो 1 चेंडू 5 धावा. विजय पिंटरचे पूर्ण सपोर्ट होते आमचे सगळे सोयरे विजय म्हात्रे यांचे इथं आगमन झालेलं आहे आणि या पावलांचं स्वागत आता कसं होत आहे हे निश्चितच पाहायला मिळेल. त्याला स्पीडअप करा, त्यांचा सामन्याला सुरुवात करायला सांगा. स्पीडअप करा. 1 चेंडू 5 धावा म्हणजे षटकार तुम्हाला मारायचा आहे जर सामना जिंकायचा असेल तर. आणि या चेंडूवर काय घडते पाहायचं आहे. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन द्या. वाह वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवर. अक्षरशः निर्धाव चेंडू टाकलाय असं वाटलं होतं. 75 त्यांनी स्वतःची नजर लागली, परंतु चेंडू सर्व यष्टीरक्षकाचा वेग घेत आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर चिंताड संघाचा संघ आहे. त्याबरोबर विजय भाऊ आपण गिरीश चिमण्याशी संपर्क साधायचा आहे. विजय भाऊ आपल्याला गिरीश चिमणे आमंत्रित करताय. आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. संदेश भगत हे देखील आपली वाट पाहतात विजय भाऊ. तर जाऊया आपण व्यासपीठाकडे. आपण पाहुणे इथे उपस्थित आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. निश्चितच त्यांच्या शुभाचे आम्ही पारितोषिक देखील देणार आहोत. या सामन्याचा हिरो कोण आहेत ते देखील आमचे सांगतील. अमिश घरत 12 चेंडू 32 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला तर अमिश घरत ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि एक षटक देखील फेकलं. 11 धावांचा षटक फेकला. तर आम्ही विनंती करेन, तर श्रीकांत चिमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे लेजंड क्रिकेटर समाजसेवक पंडित दादा भोवार यांचा आपण सन्मान करायचा. यावा पण पंडित दादा आमच्या टाउन हाऊस मध्ये आपला सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तो श्रीकांत चिमणे यांच्या शुभ हस्ते विजय